रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण टॉप 3 इनर गळ्याचा डिझाइन बघणार आहेत। नेट ब्लाउज साठी आपण जे ट्रान्सपरंट गळे घेत असतो त्यांच्या मी तुम्हाला आजच्या एकच व्हिडिओमध्ये 3 डिझाइन दाखवणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। तर बघा, मी माप कशा पद्धतीने घेतलेले आहेत किंवा मी कटिंग कशा पद्धतीने करून घेतलेले आहे। तर हे जे मी तुम्हाला पहिली 1 नंबरची डिझाइन दाखवते, तर ह्या ब्लाउजचा मी तुम्हाला संपूर्ण कटिंग तसंच स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, अगदी स्टेप बाय स्टेप बिलकुल, की त्याला आपण पुढचा जो डिझायनर गळा आहे तो कशा पद्धतीने शिवू शकतो, किंवा याला हे जे ब्लाउज आहे त्याला खूप सुंदर अशी स्लीव्ज देखील मी बनवलेली आहे। तर संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे, तुम्ही नक्कीच बघा। आता इथं आपण बोट नेक मध्ये व्ही गळा घेणार आहेत, व्ही शेप। तर मी अशा पद्धतीने व्ही शेप मध्ये गळा कट करून घेतलेला आहे। तर बोट नेकच आपल्याला ही डिझाइन तयार करायची आहे। तर हा जो आहे तो एकदम मोठा डीप मध्ये व्ही नेक मी घेतलेला आहे। तर आपण फक्त व्ही गळ्यावरती टिप टाकत त्याला फोल्ड करून घेतलेला आहे। तर आता जो गळा आहे तो मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि तसंच मी लेस देखील लावून घेतलेली आहे। त्यानंतर टक्स देखील मी फक्त अस्तर आणि सिल्क वर मी टक्स घेतलेले आहेत। त्यानंतर आपण नेटचा जो कापड आहे तो अटॅच केला, म्हणजे त्याला आपल्याला टक्स घेण्याची गरज नाहीये। तर अशा पद्धतीने जो कापड थोडा एक्स्ट्रा होता खाली त्याचेच मी पट्टी इथं फोल्ड करत आहे, की आपल्याला वेगळी पट्टी लावण्याची गरज नाही। ज्या वेळेस अशी डिझायनर ब्लाउज असतात वर्क वाले, तेव्हा फक्त टक्स तुम्हाला आतील बाजूला घ्यायचे असतात, ते म्हणजे अस्तरवर। तर आता आपण घडी घातलेली आहे आणि बोटनेकचा जो गळा आहे आपला तो आपण कट करून घेतलेला आहे। वास्तविक हा जो गळा आहे तो थोडा मोठा होता, पण मी याला बोटनेक करतच कट केलेला आहे। आता आपण क्रॉस मध्ये नेटचा कापड कट करत मस्त अशी फिनिशिंग याला करून घेणार आहे, म्हणजेच वरती आपण त्याला पाइपिंग करणार आहे। तर अशा पद्धतीने आपली ही जी डिझाइन आहे 1 नंबरची, ती एकदम छान अशी मी इथं तयार करून तुम्हाला दाखवलेली आहे, की बोटनेक मध्ये तुम्ही आतमध्ये व्ही गळा देखील घेऊ शकता आणि वरती बोटनेक जो डिझायनर गळा आलेला आहे ब्लाउजला त्याचा देखील एकदम योग्य पद्धतीने मी इथं वापर केलेला आहे। आता हा आपला दुसरा गळा असणार आहे। ब्लाउजची जी माप आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत आणि ह्या ब्लाउजचे देखील मी संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर गळ्याची उंची रुंदी आपण संपूर्ण माप जे काही आहे ते कॅनव्हास वरती घेणार आहे। तर इथं मी गळा रुंदी 2.25 घेणार आहे आणि आपण आता इनर गळ्याचं मी तुम्हाला मार्किंग दाखवणार आहे, म्हणजे इनर गळेस मी तुम्हाला दाखवते। तर नेहमीच्या गळा रुंदीपेक्षा आपल्याला इनर गळ्यासाठी 1 इंच जास्त घ्यायची असते। आता हा नेहमीचा आपला गळा आहे कस्टमरचा 10चा, त्याच्या खाली आपण 2.5 इंच जास्तीचं घेतलेलं आहे इनर गळ्यासाठी। तर हवं तर तुम्ही 3 इंच 4 इंच असं देखील घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इनर गळा जास्ती मोठा किंवा लहान असा घेऊ शकता। तर इथं मी संपूर्ण पॉइंट टू पॉइंट तुम्हाला लिहून दिलेला आहे, तुम्ही देखील अशा पद्धतीने संपूर्ण पॉइंट व्यवस्थित लावून घ्या आणि लक्षात ठेवा की आपण कुठला आकार कुठून दिलेला आहे। तर इनर गळ्यासाठी आतील जो शेप आहे तो मी गोलच दिलेला आहे आणि बाहेरील जो आकार आहे जो की ट्रान्सपरंट आपण करणार आहेत त्याला, तो देखील मी असा मटक्या टाइप दिलेला आहे। थोडा मोठा असा मटका मी इथं घेतलेला आहे। तर इथं देखील तुम्हाला हवा तो आकार, तुम्हाला जर चांगले आकार जमत असतील तर तुम्ही तसे देखील देऊ शकता। आता हा जो बाहेरचा आकार आहे त्याला मी थोडीशी मार्जिन ठेवलेली आहे 1/2 इंचाची। त्यानंतर जो आपण मोठा मटका ड्रॉ केला त्यालाच आपण दुसऱ्या बाजूला उमटवून घेतलेला आहे। सर्वप्रथम बाहेरची बाजू कट केली, त्यानंतर आपण आतील गळा कट करणार, जो मेन गळा आहे तो। बघा, आता हा जो ठसा आहे तो आपल्याला अजून व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे, कारण आपल्याला याची गरज पुढे पडणार आहे। आता आपण अशा पद्धतीने हा जो काही ठसा निघाला आहे त्याला आपण फक्त आणि फक्त अस्तरवरच अटॅच करणार, म्हणजेच फक्त अस्तरवर आपण त्याला चिपकवून घेणार आहेत। बरोबर व्यवस्थित सेंटरला सेंटर मॅच करत आपण त्याला चिपकवून घेतला। त्यानंतर एकदम बाहेर एकदम काठावरून आपण टिप टाकून घेणार, कारण आपण इथं गळापट्टीचा वापर करणार नाहीये,
फक्त अस्तरच्या मदतीने आपण गळ्याला फिनिशिंग देणार आहेत, म्हणून आपण त्याला टिप टाकून घेतली। आता आपण इथं सेंटरला पॉइंट कट लावलेला आहे आणि बघा लक्ष असू द्या की मी इथं फक्त सिल्कचा अस्तर घेतलेला आहे। इनर गळा करत असताना ट्रान्सपरंट गळा आपण केव्हा पण करतो तेव्हा फक्त कॉटन आणि सिल्क हे दोनच कापडचा आपण इथं वापर करून घेतोय। पहिला जो गळा दाखवला मी त्यात देखील तसंच केलेलं आहे। तर एक एक गोष्ट ज्या असतात महत्त्वाच्या ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार नाही। तर आता आपला हा जो काही गळा आहे तो आपण असा पलटवून घेतलेला आहे। फिनिशिंग मध्ये एकदम छान असा गळा केला आपला। त्यानंतर इथं आपण नेट व्यवस्थित असं कव्हर करणार आहेत। नेटचा जो कापड आहे तो आता आपल्याला शिदाच ठेवायचा आहे। सिल्कची बाजू देखील आपल्याला शिदी वरून दिसते आणि वरूनच आपण नेट ठेवलेला आहे। ठेवल्याप्रमाणे संपूर्ण नेट असं अटॅच झालेला आहे। तसंच मी टक्स घेतले, त्यानंतर पट्टी देखील माझी फोल्ड खाली झालेली आहे। आता इथं आपण शोल्डर चेक करतोय, संपूर्ण शोल्डर 5.5 पावणे 6 येते। त्यानंतर हा जो आपला ठसा निघाला होता तर त्यालाच आपण इथं ठेवत कटिंग करून घेणार आहेत। म्हणजे आतील जो गळा आहे तो आपण अशा पद्धतीने कट करू शकतो, कारण नेटच्या कापडावरती मार्किंग होत नाही, म्हणून ठसे जे असतात ते ठेवून आपल्याला तसेच कट करायचे असतात। तर बघू शकता किती सुंदर अशी डिझाइन आपली तयार झालेली आहे। इथं एकदम ट्रान्सपरंट गळा तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता। चला तर मग आता आपण तिसरा गळा बघणार। त्यासाठी बघा मी उंची आणि घडीच्या मापानेच बॅक पार्ट कट केलेला आहे। तर ह्या ब्लाउजचा देखील मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तिन्ही ब्लाउजांचे डिटेलमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे। तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता। आता इथं आपण नेहमीचा जो गळा आहे तो आपण ड्रॉ केला, त्यानंतर खाली 2.5 इंच घेतलेला आहे मी। तसंच खालची गळा रुंदी आपण 4.5 घेतलेली आहे इनर गळ्यासाठी। वरती गळा रुंदी आपण 3 इंच घेतलेली आहे इनर गळ्यासाठी। हा आतील आपण गोलच आकार इथं देणार आहे। हवं तर जो मेन गळा आहे त्याचे देखील तुम्ही चौकोन किंवा असं वेगळा पानाकार असं देखील देऊ शकता, पण मी इथं गोल आकार दिलेला आहे। आता अशा पद्धतीने हा जो षटकोन गळा आहे तो मी असा ड्रॉ करून घेतला। आता त्याला हलकासा असा राऊंड शेप देत मी एकदम छान असा आकार उमटवून घेणार आहे। शोल्डर 5.5 घ्यायचा आहे, त्यानंतर 5.5चा मुंडा घेणार आहेत आणि घडी इथं बघा मी घडीप्रमाणेच हे जे ब्लाउज पीस आहे ते अस्तर कट केलेलं आहे बरोबर। तर अशा पद्धतीने आपण इथं मुंड्याचा आकार देणार आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करणार आहेत, म्हणजेच की तुमच्या देखील लक्षात यायला हवं की आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय। आता सर्वप्रथम मेन गळा जो होता तो आपण कट केला, त्यानंतर आपण इनर गळा कट केला। हे दोन्ही ठसे आपण बाजूला ठेवणार आणि हे जे कॉटनचा अस्तर आहे त्याला मी मधून कट लावला, कारण आपण आता हे जी 3 नंबरची डिझाइन आहे याला मागे हुक येणार आहेत। या ब्लाउजला मागे हुक येणार आहेत, तरी देखील आपण ट्रान्सपरंट गळा घेतोय। तर खूप सुंदर असा गळा आहे आणि एकदम छान अशी डिझाइन मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। आता बघा नेहमीप्रमाणे जसं की मी तुम्हाला याआधी 2 ब्लाउज दाखवले, फक्त सिल्क वरती कॉटन अस्तर ठेवायचं आहे आणि फक्त गळ्यावरती मी टिप टाकलेली आहे। गळ्यावर टिप टाकल्यानंतर आपल्याला फोल्ड करत दाबटीप टाकायची आहे आणि संपूर्ण अस्तर अटॅच करायचं आहे। खाली मी एक्स्ट्रा राहू दिलेला आहे 1 इंचाचा सिल्कचा कापड, तो म्हणजे आपण त्याची पट्टी फोल्ड करणार आहेत। एक्स्ट्रा आपल्याला बाहेरून दुसरी पट्टी लावण्याची गरज नसते, म्हणून थोडंसं सिल्कचं कापड आपण जास्त इथं घेतलेलं आहे। तसंच आता आपण ह्या गळ्यावर देखील लेस लावून घेणार आहेत। कलर कॉम्बिनेशन मध्ये जर तुमच्याकडे नेटचं ब्लाउज असेल तर तुम्ही तशा पद्धतीने लेसची चॉईस करा आणि मग लावू शकता। एकदम फिनिशिंग मध्ये मी इथं लेस लावून घेतलेली आहे। त्यानंतर मी आता वरून नेट ठेवलेला आहे। नेट एकदमच ट्रान्सपरंट आहे आपला, काहीच डिझाइन नाहीये बॅक पार्ट वरती, म्हणून आपण इनरला गळा घेतलेला आहे। आता नेट लावल्याप्रमाणे आपण स्टिचिंग केली, तसंच आता मधून आपण इथं घडी घातलेली आहे। मधून घडी घातल्यावर शोल्डरला शोल्डर मॅच करायचे आहेत बरोबर, आणि आतील जो आपण ठसा कट केला होता गोल गळ्याचा तोच इथं ठेवत कट करायचा आहे। पिना लावून व्यवस्थित सेट करायचं त्याला आणि मग डायरेक्टच कट करून घ्यायचा।
तर इथं देखील मी गळ्याला पट्टी लावणार आहे, तसंच लेस देखील मी लावून घेणार आहे। बघू शकता सिंपल असा गोलगळा मी तयार केला लेस लावून। त्यानंतर आता आपण याला मधून कट लावणार आहेत, कारण मागे हुक येणार आहेत बॅकला, म्हणून आता आपण इथं मधून कट लावला। आय हुक पट्टी आपण नेहमीप्रमाणे लावून घेणार आहेत। तसंच खाली देखील मी आता इथं सर्वप्रथम टक्स घेते आणि मग टक्स घेतल्यानंतर इथं आपण पट्टी वाढणार आहेत। पण बघा नेटच्या ब्लाऊजवरती जर आता हे प्लेन नेट आहे म्हणून मी नेटच्या कापडासोबत टक्स घेते, तर नेटचा कापड आपल्या टक्समध्ये येत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, अशा पद्धतीने तुम्ही चॉकने मार्किंग करा आणि केलेल्या मार्किंगवर टिप टाकून घ्यायची। सिंगल टिप आधी द्यायची आणि मग नंतर त्याला फोल्ड करत मग टक्स घ्यायचा। याच्याने तुमचं नेटचा कापड देखील टक्समध्ये बरोबर येत असतो। आता राहिलेले आपलं खाली एक्स्ट्राचा कापड आपण पट्टी फोल्ड करणार आणि नेहमीचं ब्लाऊज पूर्ण फिनिशिंग करणार आहे। तर मैत्रिणींनो, खूपच सोप्या पद्धतीने आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला 3 ब्लाऊज डिझाईन दाखवलेले आहेत। तीनही डिझाईन इनर गळ्याचे आहेत। नेट ब्लाऊजसाठी तुम्ही ह्या डिझाईनचा वापर करू शकता। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।